सोला नाही तर आंबट कसा जातला ना, मग मेन आपली सोला ही होईच, नाहीतर आपला आंबट जाऊचाच नाही अळू, नाही तर खाजव येतली, ह्या मेन खाज येत. तर आता आपला मस्तपैकी अळू घालून आपण बोंडा, म्हणजे अळूत बोंडा घालून केला आता भारी झाला. आणि असला भारी झालेला हा ना. आता मी बॉन्ड पण खाते, गरम हा, मस्त झालेला. तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुमका पण. नमस्कार सगळ्यांका, कसे असाय, बरे असाय मा. तर आज आम्ही बनवतो बोंडा घालून अळू. असला भारी लागता ना, परत परत खात राहतलाय तुम्ही. माका तरी खूप आवडता, म्हणून मी आज बोलले अळू घालून बोंडा करूया. ह्याच्या आधी आम्ही केलेला, आपण त्याच्या शेंगदाणे आणि घोटे घालून केलेला, बोंडा घालून करूक नव्हता. तर जाऊया आपण आता बोंडा घालून अळू करूया. तुमका आवडता की नाही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला बघूया. तर आपला तेल तापलेलाच आहे, मग आपण त्याच्यात लसूण घालून घ्यायची. तर अशी तुम्ही खलबत्त्यात पण हे करू शकताय, बारीक, म्हणजे अशी ह्याव काय, म्हणजे जो एकदम स्मेल म्हणतात तो मस्त येतो. त्याच्यानंतर आपण घालून घ्यायचो त्याच्यात कांदो. या सगळा भाजून घ्यायचा, कारण लसणाची एकदम सुगंध येता भारी. मग भाजल्याच्या नंतर आपल्याला कळतं की आपली लसूण भाजलेली आहे. त्यानंतर आपण घालायचो आपलो घरातलो मसालो, गरम मसालो, हळद, चवीनुसार मीठ, हे सगळं घालून घ्यायचा. अळू तरी आपला मस्तपैकी रेडी असा, कापून धुवून चिरून वगैरे. त्याच्यानंतर घालायचो मसालो, हळद, आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण घालायची आपली जी आपण अळू धुवून वगैरे चिरून घेतलेला असता. अळू तरी आपला झालेला हा. तर आता आपण ढवळून घ्यायचा. बोंडाचं पाणी घालतलं ना तिथे. त्यानंतर ही बघा, ही आपली बोंडा असत, तर मस्तपैकी उकडलेली असत. मग ती आपण घालून घ्यायची पुन्हा एकदा कुकरला, मग अजून एकदम टेस्टी लागतं. मग आपण ज्या बोंडांचं पाणी होतं ते आपण घालून घ्यायचं आतमध्ये. असली भारी दिसत ना. जरासं झाकण मारून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण शिटी करून घ्यायची. जरासा मीठ घालचा ना, मीठ आणि गूळ घालून घ्यायचा. त्या दिवशी सारखी 7-8 शिटी करून घ्यायची आणि मस्त मेंताला आपला तर. तर मेन आपली रवली सोला नाही तर आंबट कसा जातला ना, मग मेन आपली सोला ही होईच, नाहीतर आपला आंबट जाऊचाच नाही अळू, नाही तर खाजव येतली, ह्या मेन खाज येतला या. आणि जरासा गूळ घालून घ्यायचा. तर आपण गूळ घालून घ्यायचा, जितके तुमका गोड हवा तितका. मी तरी जरासाच घालतलंय. आंबट, तिखट, गोड असं खाऊ मस्त लागतं. आणि जरासं घालून घ्यायचा आणि 10 मिनिटं आपण आता ना झाकण मारून ठेवतो. पाणी तरी असं आतमध्ये. आणि 10 मिनिट झाल्याच्या नंतर आपण झाकण लावतो आणि शिटी करून घेतो. झाकण मार. तर आता आपण झाकण मारून घ्यायचं. 10 मिनिट नंतर आपण उघडून बघूया.
तर 10 मिनिट आपली झालेली आहे. झाकण मी आताच काढलं आहे. तर आता आपण कुकरची शिट्टी करून घेऊया मस्तपैकी. ढवळू गवत नाही. तर आता आपण खोबरा घालतलो आणि कुकरची शिट्टी करून घेतलो. मस्त वास येता बोंडांचं सुद्धा. तर मस्तपैकी आता आपण खोबरा घातलेला हा आणि आता आपण ना मस्त शिटी करून घेतलो बोंडांचं. तर असलो घमघमीत, म्हणजे मी आता फक्त 10 मिनिट झाकण मारून ठेवलंय. तर इतकं असं घमघमीत वास येतो ना, कधी खाव असा मका झालेला हा, भारीच एकदम. तर आता आपण कुकरचे 6, 7, 8 शिट्या करून घेऊया. तर भेटूया आपण आता कुकरची शिटी झाल्याच्या नंतर. तर आता आपली कुकरची शिटी झालेली हा. तर आपण झाकण उघडून बघूया आपला अळू म्हणजेच बोंडा घालून केलेला कसा झाला आता. चला, झाला शिटी बघ. तर आता आपला मस्तपैकी अळू घालून आपण बोंडा, म्हणजे अळूत बोंडा घालून केला. आता भारी झालेला हा. वास तरी मस्त येतात. तर आता मी खाऊन बघते आणि तुमका पण सांगते कसं झालं. आता आपला अळू तरी तयार झालेला हा. तर आता ना मी खाऊन बघते आणि तुमका सांगते कसं झालं आता. मस्त गरम गरम झालेला हा आणि असला भारी झालेला हा ना. आता मी बॉन्ड पण खाते, गरम हा. मस्त झालेला. तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुमका पण नक्की आवडतला. आता जरा गरम गरम हा, त्याच्यामुळे माका खाऊक जमत नाही हा. मस्त. व्हिडिओ आवडला असा बोंडांचो, म्हणजेच अळू घालून मी बोंडा केला येतो. तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय.